आज आपण इंटरनॅशनल केअर लेबलिंग सिस्टीम विषयी माहिती घेणार आहोत. इंट्रोडक्शन. केअर लेबल हा एक टॅग आहे जो कापड आणि कपड्याच्या उत्पादनांना जोडलेला असतो, जो उत्पादनाच्या योग्य काळजीसाठी सूचना दर्शवितो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या काळजी लेबलिंगचे प्रणालीचे पालन केले जाते. राष्ट्रीय नियमानुसार काही काळजी लेबलिंग प्रणाली अनिवार्य असतात. काही इतर स्वैच्छिक आधारावर स्वीकारल्या जातात. ही मार्गदर्शक तत्त्वे प्रतीकाच्या स्वरूपात आहेत, जी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर टेक्सटाईल केअर लेबलिंगने विकसित केलेली आहेत. प्रणालीमध्ये 5 मूलभूत चिन्हे आहेत आणि त्याचे संपूर्ण वर्णन खालीलप्रमाणे आहे. आंतरराष्ट्रीय काळजीचे लेबलिंग प्रणाली. एक आहे वॉशिंग, ब्लीचिंग, ड्राइंग, आयर्निंग आणि ड्राय क्लिनिंग. वॉशिंगमध्ये खालीलप्रमाणे सिम्बॉल दिलेले असतात. त्यातला एक आहे कमाल तापमान 95°C, यांत्रिक क्रिया, सामान्य स्वच्छ धुणे, सामान्य फिरणे आणि सामान्य. दुसरे आहे कमाल तापमान 95°C, यांत्रिक क्रिया, हळूहळू कमी होत असलेल्या तापमानाचे स्वच्छ धुवा आणि स्पिनिंग कमी झालेले असते. तिसरे आहे कमाल तापमान 70°C, यांत्रिक क्रिया, सामान्य स्वच्छ धुणे, सामान्य फिरणे. कमाल तापमान 60°C, यांत्रिक क्रिया, सामान्य रिझिंग आणि सामान्य स्पिनिंग. कमाल तापमान 60°C, यांत्रिक प्रक्रिया, हळूहळू कमी होते असलेल्या तापमानात स्वच्छ धुतले जाते आणि स्पिनिंग कमी होते. कमाल तापमान 50°C, क्रिया हळूहळू कमी होते आणि तापमानात धुतले जाते आणि स्पिनिंगही झालेले असते. ज्याप्रमाणे आकृत्यांमध्ये नंबर्स दिले आहेत त्यानुसार त्याचे तापमान ठरवले जाते. स्पिनिंग मध्ये कमाल तापमान 40°C, यांत्रिक क्रिया, सामान्य रेझिंग आणि सामान्य स्पिनिंग असते. कमाल तापमान हे 40°C, यांत्रिक क्रिया कमी झालेली असून स्वच्छ तापमानावर स्वच्छ धुतले जाते आणि स्पिनिंग कमी केले जाते. कमाल तापमान 40°C, यांत्रिक खूप कमी असते आणि स्वच्छ धुतले जाते, सामान्यपणे फिरणे आणि सामान्य हाताने मिरू नका. त्यानंतर मॅक्झिमम तापमान हे 30°C असते. यांत्रिक क्रिया बरीच कमी झालेली असते आणि कपडा स्वच्छ आणि सामान्य फिरणे कमी असते. फक्त हाताने धुवा. मशीनचा वापर यामध्ये केला जात नाही. पाण्याचे तापमान 40°C असते. धुवू नका असे या सिम्बॉल मध्ये दर्शविले जाते. ब्लीचिंग मध्ये 2 सिम्बॉल्स आहेत, ओनली कोल्ड अँड डिल्युटेड सोल्युशन्स आणि दुसरा आहे डोंट ब्लीच, म्हणजेच ब्लीचचा वापर करू नये. त्यानंतर आयर्निंग मध्ये जे आयर्निंगचे तापमान किती ठेवायचे हे त्याच्यावर चिन्हांकित केलेले आहे. जास्त तापमान इथे ठेवले जाते. दुसऱ्या आयर्निंग मध्ये मॅक्झिमम जे तापमान आहे ते 150°C पर्यंत ठेवले जाते. तिसऱ्या आयर्न मध्ये प्लेट 200°C, तर टेम्परेचर हे 110°C इतके ठेवले जाते. आणि शेवटचे आहे डोंट आयर्न, म्हणजे या स्टीम ट्रीटमेंट त्याच्यामध्ये अलाउ नसतेच. त्यानंतर आहे ड्राय क्लिनिंग मध्ये गोल आहेत आणि त्यामध्ये APF आणि क्रॉस असे चिन्हांकित केलेले आहे. त्यानुसार त्याचा योग्य ठिकाणी ड्राय क्लिनिंग करायचे कसे या तिथे वापर केलेला असतो. नंतर ड्राइंग मध्ये थिम्बल ड्राय, पॉसिबल, नॉर्मल ड्राइंग सायकल आहे. नंतर थंबल ड्राय, पॉसिबल, ड्राइंग ॲट लोअर टेम्परेचर सेटिंग.
त्याच्यानंतर आहे डू नॉट थिंबल ड्राय, म्हणजे ड्राय करायचे नाही. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केअर लेबलिंग सिस्टीम वापरल्या जातात. जपानमध्ये मधील केअर लेबलिंग सिस्टीम हे पुढील प्रमाणे दर्शवलेली आहे. कॅनडामध्ये देखील लेबलिंग सिस्टीम पुढील प्रमाणे दर्शवलेली आहे. तसेच युरोप केअर लेबलिंग सिस्टीम मध्ये देखील पुढे चिन्हांकित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन केअर लेबलिंग सिस्टीम देखील चिन्हांकित आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या केअर लेबलिंग सिस्टीमचा वापर